आपल्यासोबत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस या संघटनेच्या मॅनेजिंग कमिटीचे सदस्य सुरेश खोसला आहेत। सुरेशजी, काय सांगाल, आज काय ठरलंय आणि पुढचा वे ऑफ डायरेक्शन काय असेल? आज आपल्या मीटिंग आहे दिल्लीमध्ये। आपली एपेक्स बॉडी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस 25 डिसेंबरला हा भारतीय न्याय संहिता 2023 हा जो लॉ नवीन याच्यामध्ये बदल आहे, ज्यामध्ये ड्रायव्हरला 10 वर्षाचा इम्प्रिजमेंट आणि मोठा फाईन आहे। आम्ही 27 तारीखेला होम मिनिस्ट्री, आवर रेस्पेक्टेड ऑनरेबल मिनिस्टर श्री अमित शाह जी, साथ ही साथ हमारे प्रधानमंत्री जी आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी, आम्ही तुरंत त्याला पत्र पाठवलं आहे। 27 तारखेला म्हणजे तुम्ही 27 तारखेला पाठवलं होतं पत्र। तुमची जी तक्रार आहे ती तुम्ही ऑलरेडी सांगितली होती होम मिनिस्टर। आमच्या काही याच्यामध्ये तक्रार नाही आहे, हमारा सजेशन्स आहे। हा जो लॉ हिट अँड रन केस आहे त्यामध्ये त्याने 10 सालच्या इम्प्रिजमेंट आणि मोठा फाईन हा जो केला आहे, हा स्टेक होल्डर्सला कॉन्फिडन्स न घेतला। आम्ही रोडमध्ये त्यामध्ये काफ़ी चॅलेंजेस आहे, ऑपरेशनल डिफिकल्टीज आहे, त्याला समजून पाहिजे। आणि हे पत्रामध्ये आपण क्लियरली स्पष्ट दिले आहे कि आज 27% ड्राइवरों की शॉर्टेज है, और साथ ही साथ उसमें अगर आप नया कानून लेके आएंगे तो नवीन ड्राइवर कसा येणार हा ट्रेडमध्ये। आणि अगर आज कोई बड़ी गाड़ी के साथ में एक्सीडेंट हो जाता है तो अगर आप देखेंगे तो उसमें बड़ी गाड़ी वाले को ही दोषी पाया जाता है। त्यामध्ये ड्राइवर आपल्या जीवाला बचाने के लिए तो वाचवण्यासाठी तो काय करतो, तो गाड़ी समोर मध्ये तो अपना दूर चले जाते हैं, गाड़ी के से थोड़ा सा दूर चले जाते हैं, और कुछ समय के बाद अपना जो है वो नियरेस्ट पुलिस स्टेशन में या फिर जो मजिस्ट्रेट ऑफिस में रिपोर्ट करते हैं। त्यामध्ये ड्रायव्हर कम्युनिटीमध्ये काफ़ी रोष आहे, काफ़ी इनसिक्युरिटी आहे, आणि याबाबत आम्ही सरकारला काफ़ी पत्र लिहून त्याचा उनके क्या विचार है हम अपना उसका वेट कर रहे हैं, और उम्मीद करते हैं कि सरकार की तरफ से हमें असं आहे की प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन जे आहे कायद्याचं, म्हणजे इंटेन्शनवर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन शक्य होणार नाही असं तुम्हाला सांगायचं का? कारण इथे जे लिहिलंय त्यात पण असं दिसतंय की ड्रायव्हर रुका तो पिटा, मतलब म्हणजे और भागा तो कानून में फसा, असं। तर ते बरोबर म्हणतो। आम्ही हिट अँड रन केस हा जो है लॉ है, देयर हैज़ टू बी स्ट्रिक्टनेस इन द लॉ, बट साथ ही साथ अगर आप देखेंगे भाई इसमें जो स्टेक होल्डर्स है, जो ड्राइवर्स है, जो कम्युनिटी, हमारा आपको सजेशंस उसमें लेके ही इसको इम्प्लीमेंट करना है आगे। और हम उम्मीद करते हैं कि शाम को आज हमारी मीटिंग है होम सेक्रेटरी के साथ में, आज आपल्या मीटिंग आहे होम सेक्रेटरी के साथ में, और उम्मीद करते हैं कुछ पॉजिटिव इनपुट आएगा। और उसी के साथ ही हम सभी ड्राइवर्स को भी अपील करते हैं कि आप अपना जो है शांति बना के रखें, लॉ एंड ऑर्डर अपने हाथ में नहीं लें। That's it. Thank you. तर आपण लक्षात घेऊ शकतो की सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना विचारात घ्यावं इतकंच या सगळ्यांचं म्हणणं आहे। आणि ड्रायव्हर्सनी सुद्धा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करू नये, कायदा आपल्या हातात घेऊ नये असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे। आज संध्याकाळी केंद्रीय गृह सचिवांच्या बैठकीमध्ये काय होतंय यावर यापुढे या आंदोलनाचं काय होणार हे अवलंबून असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण दीक्षितांसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।